आणखीन एक प्रसंग सांगतो, गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे, आज्ञेच्या पालनावरून आहे. तर महाराजांचे एक धोंडोपंत नावाचे एक शिष्य होते, धोंडोपंत इनामदार. तर हे काय करायचे, म्हणजे आपल्या मनाने गोंधळले यायचे आणि जाताना मात्र महाराजांची आज्ञा घेऊन जायचे, असा त्यांचा नियम होता. येताना आपल्या सोयीप्रमाणे यायचे ते. आता शेतीमध्ये काही काम नाही, काही नाही, किंवा असं पाहून अनुकूलता पाहून ते यायचे. जाताना मात्र ते महाराजांना विचारायचे, महाराज जेव्हा आदेश करतील तेव्हाच जायचे ते. महाराज त्यांना नेहमी आदेश करायचे, ठीक आहे आता शेतीची काम आहेत, जाता तुम्ही वगैरे म्हणायचे त्यांना. तर एकदा काय झालं की ह्या धोंडोपंतांना काही जाण्याची आज्ञाच होईना. 8-10 दिवस झाले पण आज्ञाच होईना. तर तेव्हा धोंडोपंतांना प्रश्न पडला की आता काय करायचं, महाराज काय म्हणत नाही जा वगैरे, काय बोलत नाही, आता आपल्याला कामं तर प्रश्न पडली, आता कसं करायचं. म्हणजे महाराजांनी त्यांची परीक्षेसाठीच केलं होतं ते काय बोललेच नाहीत ते. तर तेव्हा धोंडोपंतांनी काय केले युक्ती, त्यांनी सगळं सामान वगैरे गोळा केलं, बैलगाडी तयार केली आणि महाराजांच्या समोर हात जोडून उभे राहिले की आता हे सगळं पाहून महाराज आज्ञा देतील की या बोलून. पण ते काय दिले, महाराजांनी काय केलं, ते मारुतीसमोर ते हात जोडून उभे होते तिथे आणि महाराज म्हणाले आत्ताच मी येतो म्हणाले, इथेच थांब म्हणाले. म्हणजे हे रात्रीची वेळ होती. तर हे रात्रीची वेळ होती आणि तेव्हा त्यांनी सांगितलं इथेच थांब धोंडोपंत, मी आता येतोच म्हणाले. आणि महाराज शेतघरामध्ये जाऊन झोपून गेले आणि आले तर सकाळी आले ते. तर ते रात्रभर ते धोंडोपंत महाराजांची वाट पाहत राहिले, पण हातात माळ घेऊन आपले जप करत राहिले. त्यामुळे आपला नियम आहे, महाराजांच्या आज्ञा झाल्याशिवाय जायचं नाही. तिथेच ते उभे राहिले तसेच. पण तर सकाळी महाराज आले तर म्हणले धोंडोपंत तुम्ही गेला नाही अजून म्हणाले. तेवढे महाराज मी आपण आलाच नाही, मग मी तेच उभं राहिलो. पण तेव्हा तेवढे शाबास म्हणाले, आज्ञेचं पालन असं केलं पाहिजे म्हणाले. म्हणजे सांगितल्याशिवाय ते गेले नाही. तर एखाद्याने काय केलं असतं, ठीक आहे आता महाराज झोपले, सकाळी त्यांना फोन करून देऊ की मी निघून गेलो, काम होतं वगैरे, काय दर्शन झालं नाही वगैरे. म्हणजे असं राहते. म्हणजे कशी अनन्यता असावी लागते पहा. म्हणजे ज्याला ही अनन्यता आहे त्याचं काम झाल्याशिवाय राहत नाही. अशा शिष्याला सद्गुरूंचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही केव्हाही, ते कृपा होत असते. तर ह्या गोष्टी कशा निर्माण होतील आपल्यामध्ये, ही भावना आत्ता वर्तमान स्थितीमध्ये आपल्यामध्ये नाही आहे असं आपण गृहीत धरून चालूया. आत्ता तशी भावना नाही आपल्यात. तर ही भावना कशी वाढीस लागेल, तर हे भावना वाढीस लागण्यासाठी एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण करत राहणे आणि सद्गुरूंना मानव समजता कामा नये. हे आहे. त्यांना मानव समजलं की तुम्ही मानवाप्रमाणेच व्यवहार करतात. ते मानव नाही, ते परब्रह्म आहे. ब्रह्मानंद महाराजांचं एक वाक्य आहे, गोंदवलेकर महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज, ते म्हणायचे पंढरपूरचा पांडुरंग हा पाषाण नाही आणि गोंदवल्याचे महाराज हे मानव नाही. सद्गुरूंच्या प्रती काय निष्ठा असते पहा. अशी निष्ठा असली पाहिजे. निष्ठा असल्याशिवाय परमार्थ साधत नाही. ते आनंदसागर महाराजांच्याकडे कोणी शिष्य जर गेले अनुग्रहासाठी की आम्हाला अनुग्रह द्या, तर ते म्हणायचे मी अनुग्रह देतो, पण लक्षात ठेव तुम्ही काय सांगतो ते. तर ते म्हणायचे अनुग्रह घेतलास तर तुझी बायको मरेल, पोरं मरतील, शेतीचा नाश नाहीसा होईल, सगळं असं होईल तसं होईल वगैरे. तर असं करून कोण अनुग्रह घेईल, अनुग्रह घेईल का, कोणी देणारच नाही. तर सगळे ते मागे सरायचे. म्हणजे ते निष्ठा पाहिजे. आणि त्यांना असे काही बोटावरती मोजण्यासारखे शिष्य मिळाले, पण ते अलौकिक झाले, संतच झाले ती मंडळी सगळे. म्हणजे परमार्थ काय असतो याचा विचार करा. म्हणजे प्रपंच हा प्रपंचातल्या खास कळगे भरून काढण्यासाठी सद्गुरूंना शरण जायचं नसतं, त्याच्यासाठी पारणे करायचे नसतात, त्याच्यासाठी भक्ती करायची नसते. तर कशासाठी, आपलं जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी परमार्थ किंवा भगवंताचं जे काही असेल ते करायचं असतं. तर हे करण्यासाठी मनामध्ये आपण धारणा केली पाहिजे की आजपासून मी प्रपंचातलं काही सुद्धा मागणार नाही. आणि भगवंत देणार आहे तर कळत नाही का त्याला. आपण तर त्याला शरण गेलेलो आहोत, तर आपल्याला कसं ठेवायचं हा त्याचा प्रश्न आहे. एकदा भगवंताला शरण गेल्यानंतर, सद्गुरूंना शरण गेल्यानंतर मनामध्ये अशी भावना पाहिजे, तारो किंवा मारो, ते मला तारतील किंवा मारतील, त्यात माझं कल्याणच आहे. एवढी अनन्य निष्ठा असली पाहिजे. म्हणजे सद्गुरू हे माझं कल्याणच करतील, काही प्रसंग येऊ, ही मनामध्ये धारणा पाहिजे. आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आणि भगवंत हा भावनेमध्ये भरलेला आहे. आणि कशात नाही, भगवंत भावनेमध्ये आहे. आता आपण इथे वासुदेवानंद सरस्वतींची इथे मूर्ती ठेवलेली आहे, तर ते मृत्तिकेची मूर्ती आहे. तसं व्यवहारिक विचार केला तर मृत्तिकेची मूर्ती आहे. पण आपण जर त्यामध्ये भावना निर्माण केली की मृत्तिकेची मूर्ती नाही आहे, तर हे प्रत्यक्ष इथे बसलेले आहे. अशी जर आपली भावना 100% झाली तर त्या मूर्तीमध्येच आपल्याला सजीवता दिसून येईल. आणि ज्या काही वेळेला असं होतं पहा, म्हणजे काही भक्तांना असे अनुभव येतात की ती मूर्ती हालते आहे किंवा हातातली माळ हालते आहे किंवा आणखीन काय होत आहे, तेव्हा त्यांच्या अंगावरचं वस्त्र हालतं आहे किंवा त्याचा दंड हालतो आहे किंवा काही ना काहीतरी असे अनुभव येतात पहा, थोडेसे झलक येत असतील. तर ते झलक का दिसते आपल्याला, तर आपली भावना त्यांच्याप्रती तेवढ्या प्रमाणात झालेली असते. म्हणजे सजीव आहे ही भावना आपली झालेली असते. म्हणजे त्या गोष्टी भास वगैरे असं होत नाही, ते त्या खऱ्या गोष्टी असतात त्या. परंतु आपण काय समजत असतो, हे भास आहे. म्हणजे आपण मनामध्ये तर्कपुतर्क करत असतो किंवा सारखं मी चिंतन करतो म्हणून असं झालं की काय, मी असं. तर अशा मनामध्ये भावना येता कामा नये. कशी भावना पाहिजे की बरोबर आहे, स्वामींनी मला तसं दर्शन दिलेलं आहे, त्यांचा दंड हललेला आहे, ते स्वतः हलत होते, त्यांचे वस्त्र हलत होते. म्हणजे हे भावना मनामध्ये पूर्णपणे खात्री लायक पाहिजे, 100% आपल्याला ती खरी वाटली पाहिजे. आणि तशी भावना ठेवायची की असं झालेलंच आहे. अशी ज्याची मनापासून भावना असते त्यात नाटक असता कामा नये. आपण बऱ्याच वेळा काय करत असतो, म्हणजे असं म्हणजे आहे, म्हणजे एक वास्तविकता आहे बरं का ती, प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यायचं. ते म्हणजे बरेच जण काय करतात ना, ते जास्त म्हणजे सांगत राहतात, ते आम्हाला असं झालं, आम्हाला तसं झालं, आम्हाला तसं झालं, आम्हाला असं झालं. पण असं सांगण्या पाठीमागे प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार करायचा की मी हे का सांगतो आहे, काय कारण आहे ह्याच्या पाठीमागे. एक तसं असं भावना असेल किंवा सर्वांना याच्यातून काहीतरी शिकायला मिळावं किंवा सगळ्यांची भावना वाढावी, असं जर असेल तर चांगलं आहे. परंतु कोणी सगळ्यांनी मला भक्त मोठं म्हणावं किंवा हे म्हणावं, चांगलं म्हणावं, तर अशी जर भावना असेल तर ती काढून टाकली पाहिजे. परमार्थ हा आतमध्ये शिरण्याचा विषय आहे. बहिर्मुख होण्यात परमार्थ नाही, अंतर्मुख होण्यात परमार्थ आहे. तर आपल्या मनाला जे काही अनुभव येतात, समर्थ रामदास स्वामींनी पण एका ठिकाणी सांगितलेलं आहे की आपले सूक्ष्म जे असे अनुभव असतात ते लोकांना सांगू नये. त्या परमेश्वराची आज्ञा असेल तरच बोलावं, नाहीतर सांगू नयेत. ते सांगितलं तर काय होत असतं, समजा तुम्ही आता श्रद्धावंत आहात, तुम्हाला एखादा अनुभव आला आणि तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगितला. आता ऐकणाऱ्याची श्रद्धा जर तशी चांगली असली पाहिजे, तो तुमचे अनुभव ऐकताना फार अगदी सात्विकताने ऐकेल, मान डोळे सगळं करेल, पण नंतर विचार करेल खरंच अनुभव आला असेल का की आपलं असंच सांगताय. म्हणजे असं त्याच्या मनात आलं की तुमच्या अनुभवाचा त्याने अपमान केला, त्या भावनेचा अपमान त्याने केला, तर असं होता कामा नये. अनुभव कुठे सांगावेत, ज्याची खरोखर त्याची श्रद्धा असली पाहिजे. ज्यांचे आपण अनुभव सांगतो त्यांच्याप्रती त्याच्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे चांगली, तो स्वतः सात्विक असला पाहिजे. असं असेल तर त्याला सांगावं. आणि सगळ्यात उत्तम काय आहे, मनात जर असे काही दिव्य अनुभव ठेवले तर फार चांगलं असतं. त्याला कोणाची दृष्टही लागत नाही. एखादंच काय होतं, साधकांना दृष्ट लागण्याची शक्यता असते आणि उगीच लोक मग काय करतात, त्याच्या पाया पडू लागतात, हे करतात ते करतात. मग हा सुद्धा अहंकार थोडा फुलला जातो, त्याला पण अहंकार येऊ लागतो थोडासा. तर अहंकार आला की समजायचं की परमार्थ आपला गेला. जसं दुधाला विरजण लावण्यासाठी दही टाकतात, त्याप्रमाणे परमार्थामध्ये हा अहंकार अत्यंत वाईट आहे. म्हणजे आपण जे काही करत असतो ना ते सगळं निघून जातं या अहंकाराच्या छिद्रातून. पण साधकांनी या ठिकाणी अहंकाराला कसं रक्षण केलं पाहिजे. रक्षण म्हणजे कसं, त्या अहंकाराला बाहेरच्या हवा लागता कामा नये. तो अहंकार आपल्या भगवंताकडे वळला पाहिजे. अहंकारातून सुद्धा बऱ्याच गोष्टी होतात, म्हणजे मी जप करेन, मी तप करेन, हे करेन, ते करेन, असं जर केलं तर हा अहंकाराचा उपयोग होईल चांगला. आणि त्या तपश्चर्येतूनच हा अहंकार आपोआप निघून जाईल. तर या ठिकाणी सांभाळलं पाहिजे. जसं आता इथे हे कार्य झालेलं आहे, 7 दिवस कार्य चाललेलं आहे इथे. तर प्रत्येक साधकाने मनामध्ये हा विचार केला पाहिजे
हे जे कार्य आहे, माझ्याकडून जे काही सेवा घडते आहे, जे काही आहे, तर हे माझ्याकडून सद्गुरू करून घेतात. ही मनामध्ये भावना पाहिजे. मी केलंय किंवा मी असं करतो, मी तसं करतो, असं असता कामा नये. मी करतो किंवा मी केलं, माझ्यामुळे असं झालं, ही जर भावना मनाला जर शिवली तर त्या परमार्थाचा काही उपयोग नाही. तर प्रत्येक ठिकाणी म्हटलं पाहिजे की प्रत्येक कृती जे काय माझ्याकडून जे काय घडलेलं आहे ते सद्गुरूंची लीला आहे. सद्गुरूंनी मला सामर्थ्य दिलं, सद्गुरूंनीच करून घेतलं, हे मनामध्ये ठेवलं पाहिजे. बाहेर ते प्रगट करता कामा नये. हे केलं ते केलं. राम करता म्हणशी तेने सुखी होशी, मी करता म्हणशी तेने दुःखी होशी, समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणजे करता करविता भगवंत आहे, हे मनामध्ये धारणा धरली पाहिजे. शिष्याला भगवंत कोणता असतो? सद्गुरूच भगवंत असतो. तर त्यांनी सद्गुरूंच्या प्रती नेहमी अनन्य असलं पाहिजे. म्हणजे काही हो, सद्गुरूंच्या इच्छेनं घडलेलं आहे, त्यांच्या इच्छेनेच तपश्चर्या घडलेली आहे, त्यांच्या इच्छेनेच मी नामस्मरण करतो, त्यांच्या इच्छेनेच मी पारायण करतो, ते सर्व काही माझ्याकडून करून घेतात, हे समजलं पाहिजे. आणि शेवटी मी निमित्त आहे हे सुद्धा विसरून जायला पाहिजे. ही शेवटची स्टेज आहे, पायरी आहे. नाहीतर प्रत्येक वेळेला काय म्हणत असतो आपण, मी फक्त एक निमित्त आहे. हे एक सात्विक अहंकार आहे. हे कळत नाही साधकाला, कोण कुठे काय घेऊन जाईल अहंकार सांगता येत नाही. हे सात्विकतेचं बोल असतं. कोणी जर कोणी प्रशंसा केली ना, वा वा काय तुमच्यामध्ये फार कार्य छान झालं, चांगलं झालं, आपण थोडं चार शब्द बोलत असतो त्यांच्याविषयी वगैरे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वगैरे, तर तोही म्हणायचं नाही नाही आमच्याकडून त्यांनी करून घेतलं. पण हे आपण बाहेरून म्हणत असतो, पण ते अंतःकरणापासून म्हणत नाही. म्हणजे आपण आपल्याला कसे फसवत असतो हे विचार करा परमार्थामध्ये. तर त्या ठिकाणी आपण सावध राहायला पाहिजे. खरंच करता करविता तो आहे, सूत्रधार तो आहे, मी त्यांच्या हातातली बाहुली आहे. आणि शेवटी काय, शेवटची जेव्हा स्थिती येत असते तेव्हा बाहुली काय सूत्रधार काही दोन्ही एकमेकात मिसळून होऊन जातात, विलीन होऊन जातात. आणि तेव्हा खरं ब्रह्माचं दर्शन होत असतं. ब्रह्मदर्शन म्हणजे सोपं नाही आहे. त्याचं रस्त्यावरती पडलेलं नाही आहे. ते पैसे देऊन काय मिळत नाही आहे, किंवा काही असं तीर्थयात्रा करून किंवा हे करून मिळतं असं नाही आहे. तर ते आपल्या मनामध्ये सद्गुरूंच्या प्रती दृढनिष्ठा पाहिजे. ते दृढनिष्ठा ठेवून तुम्ही कुठेही फिरा, तीर्थयात्रा करा, तर त्याचं फळ मिळेल. म्हणून ती भावना कशी दृढ होईल हे पाहायला पाहिजे. तर परत यामध्ये काय आहे, आता हे अहंकार आहे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार, हे जे सगळे जे विकार जे आहेत, तर हे विकार आपल्या आडवे येतात. तर ह्या विकारांच्यावरती स्वामित्व कसं मिळवायचं याच्याविषयी साधकांनी नेहमी अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाने सगळं साध्य होत असतं. कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे संसारामध्ये. अभ्यास पाहिजे, सद्गुरूंच्या प्रती अनन्य निष्ठा पाहिजे. एक अनन्य निष्ठा असली तर आपोआप सगळ्या घटना घडतात सगळ्या. म्हणून ते होण्यासाठी भगवंताच्या नामाला शरण गेलं जायला पाहिजे. आता हे विकार जे आहेत, ह्या विकारांच्यावरती स्वामित्व मिळवण्यासाठी आपल्याला संयम ठेवला पाहिजे. आता आपल्याला भोजनाला बसल्यानंतर त्या ठिकाणी आपण मनामध्ये काय धारणा केली पाहिजे की हे जे आहे हे भगवंताचा हा प्रसाद आहे. तर ह्या प्रसादाला नावं ठेवता कामा नये. त्याचं काय होतं, बऱ्याच वेळेला आपण त्या हलवायची त्या ह्याचा स्वयंपाकवाल्यांची खूप प्रशंसा करत असतो. आज फार सुंदर स्वयंपाक केला, हे केलं ते केलं, हे थोडंसं म्हणावं लागतं. ती गोष्ट वरचा व्यवहार आहे हा. परंतु साधकांच्यासाठी काय आहे ते पाहायला पाहिजे. तर ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्याच्यामध्ये जर काही समजा कमी जास्त जर झालं तरी साधकांनी ते गोड करून घेतलं पाहिजे. स्वाद जो आहे ना, हा स्वाद कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तो खाली उतरत नाही आहे तोपर्यंत स्वाद आहे. हे सगळे जिभेच आहे सगळं. ते सगळे रस ह्या शरीराला हवे, त्यात काय प्रश्न नाही. परंतु तो रस घेत असताना आपला जो आनंद येत असतो, आता कोणाला वडे वगैरे आवडतात, कोणाला आणखीन काही आवडत असेल, तर त्यांनी हे विचार करायचा की याचा जर इतका आनंद आहे तर त्या ब्रह्माचा काय आनंद असेल. हे त्याचं एक क्षणभंगूर त्यातलं थोडंसं एक चुटूक आहे त्या आनंदाची. प्रत्येक पदार्थामध्ये जो स्वाद असतो त्या ब्रह्माचं एक थोडंसं अंश आहे, तो त्या आनंदाचा अंश आहे.
तर त्या आनंदावर आपण कल्पना करायची, याच्यामध्ये आपल्याला इतका आनंद येतो आहे, तर त्या ब्रह्मामध्ये काय आनंद असेल? तो तर आनंदाचा सागर आहे. आपल्याला थोडंसं जीवावर ठेवत इतका आनंद येतो आहे, तर तो ब्रह्मानंदा सागर आहे, त्याच्यामध्ये केवढा आनंद असेल? ह्या प्रत्येक वेळेचा विचार करून ते अन्न सेवन केलं पाहिजे. आता विषयांच्या मध्ये रमताना मनुष्य किती वेळ निघून जातो कळत नाही. मग तेव्हा त्यांनी हे भावना ठेवली पाहिजे. कारण काय आहे, प्रापंचिकांना किंवा मानवाला त्या ब्रह्माचा आनंद एकदम सहजासहजी प्राप्त होत नाही. परंतु तो आनंद कसा असला पाहिजे याचं थोडंसं ज्ञान त्या विषयांच्या मध्ये असतं. मग त्या ठिकाणी विषयामध्ये रमत असताना मनुष्य स्वतःला विसरून जात असतो आणि त्या आनंदात तो गर्क होत असतो. आणि ह्या आनंदातून जेव्हा खाली येत असतो, तर तेव्हा त्यानंतर पश्चाताप होत असतो, अरे संपलंय, काय नाही याच्यामध्ये. तर ती जी झलक असते त्या आनंदाची झलक आहे. तर तो खरा आनंद त्या विषयांच्या मध्ये नाहीये. ते फक्त ह्या मानवी प्राण्याला फक्त कळेल आनंद म्हणजे काय असतो. तर त्या आनंदाच्या सागरामध्ये जर जायचं असेल तर विषयाच्या आनंदापासून दूर व्हायला पाहिजे. विषयाचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तुमच्या इंद्रियामध्ये शक्ती आहे, ते भोगण्याची शक्ती आहे, तोपर्यंतच आनंद आहे. पण ती शक्ती क्षीण झाल्यानंतर मग ते इंद्रिय शीतल होतात. वयोमानाने आपोआप ते होत असतात ते. कारण हे देह यंत्र आहे. हे यंत्र किती वर्ष काम करणार? हे पार्ट सगळे जे आहेत किती काम करणार ते? त्याच्यासुद्धा एक मर्यादा आहे. तर त्याचप्रमाणे वय वाढत जातं, त्याप्रमाणे इंद्रिय शीतल होत जातात. परंतु मन शीतल होत नाही. मनामध्ये त्याच भावना असतात. एखाद्या 80 वर्षाच्या एखाद्या ग्रस्तांना तुम्ही विचारा एकांतामध्ये जाऊन, किंवा खरोखर तुमचे विकार गेलेत का, ते प्रामाणिक असतील तर तुम्हाला बरोबर सांगतील ते. तर ह्याच्यातून काय शिकायचं आहे की विषय वासना आहे, कुठलाही जो आनंद आहे हा क्षणभंगूर आहे, हा टिकणारा नाही. म्हणून काय आहे, आता समजा 10-15 वर्ष विषय भोगलेले आहेत, तर त्याच्यानंतर तरी आपण सावध राहायला पाहिजे. म्हणजे हे कोणासाठी आहे? हे ज्याला भगवंताचं प्राप्ती करून घ्यायची आहे, सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हे विषय आहे, बोलणं आहे. सर्वांसाठी नाही आहे. ज्यांना याच्यातून जेवढे घ्यायचे तेवढे घ्या. घेतलं तर तुमचं कल्याणच आहे, त्यात प्रश्नच नाही. तर हा श्रीधर स्वामींनी एका ठिकाणी दृष्टांत देताना म्हटलेला आहे. म्हणजे विषय वासना कशी आहे, म्हणजे कुठलीही वासना धरा, तर ह्या वासना कशा आहेत त्या? तर त्या चुलीमध्ये जसे आपण लाकडं घालत असतो, लाकडं जर घातली तर ते जळच राहणार ते चूल. पण त्याच्यामध्ये लाकडं घालण्यास जर बंद केलं तर हळूहळू तो अग्नी शांत होईल. त्याप्रमाणे ह्या इंद्रियांचा संयम आपण करत गेलो तर हळूहळू कालांतराने त्या वासना आपोआप क्षीण होत जातील. एके दिवशी त्या नाहीशा होतील. ते म्हणजे त्यावेळेला मग तुम्हाला खरं ब्रह्माचं ज्ञान होईल. कारण हे वासना ज्या विषय आहेत हे कमी झाल्याशिवाय ब्रह्माचं ज्ञान होत नाही. आता अनेक महापुरुष आपण पाहत असतो, त्यांचं आपण चरित्र पाहत असतो. आता त्या